नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण. पहिल्या टप्प्यात 64.66% मतदान. पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारुणीवर गुन्हा दाखल. ओमेडिया कंपनी विरोधात गुन्हा दाखल. जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांनी राजीनामा द्यावा. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मागणी. ईडी, सीबीआय आता झोपलेत का? पुण्यात जमीन व्यवहार प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल. जमीन व्यवहार प्रकरणातून पार्थ अजित पवारांचं नाव वगळलं. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप. अंबादास दानवे यांनी आधी पुरावे द्यावेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया. शीतल तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर. शीतल आणि तिच्या पतीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलल्याची माहिती. पुण्याच्या मोपोडीत कृषी विभागाच्या 5 हेक्टर जमिनीवर मारला बेकायदेशीर ताबा. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार येवलेंवर गुन्हा दाखल. मनोज जरांगे पाटलांना झेड+ सुरक्षा द्या. राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी. जमीन व्यवहार प्रकरणात माझा संबंध नाही असं अजित पवार म्हणूच कसं शकतात? माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अजित पवार यांनी शेतकऱ्यांची पॉवर वाढवली पाहिजे. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणाचे निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.